कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात सुचित्राताई देशमुख नावाच्या एक निवृत्त शिक्षिका राहत होत्या. वयाची 65 ओलांडली होती. केसांमध्ये रुपेरी छटा उतरली होती, पण डोळ्यात अजूनही तेज होतं. त्यांच्या आवाजात अजूनही वर्गात मुलांना शिकवणाऱ्या शिक्षिकेची ताकद होती. त्या आयुष्यभर मराठी आणि इतिहास शिकवत होत्या. विद्यार्थ्यांच्या मनात त्यांना प्रचंड मान होता. त्यांचे पती माधवराव यांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्या दिवसापासून सुचित्राताईंनी एकट्याने संसाराचा गाडा ओढला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा निलेश, लहानपणापासून हुशार, महत्त्वाकांक्षी आणि मोठी स्वप्ने पाहणारा. सुचित्राताईंनी स्वतःच्या गरजा कमी करून त्याला पुण्यात MBA ला पाठवलं होतं. निलेशचं स्वप्न होतं स्वतःचा फूड प्रोसेसिंग व्यवसाय सुरू करण्याचं. गावाकडच्या शेतकऱ्यांकडून फळं घेऊन त्याचा जॅम, ज्यूस आणि पल्प तयार करून परदेशात पाठवण्याचा त्याचा मोठा प्लॅन होता. एका संध्याकाळी तो आईसमोर बसला होता. आई, ही संधी परत मिळणार नाही. मला थोडी आर्थिक मदत मिळाली तर मी हा व्यवसाय उभा करू शकतो. सुचित्राताईंनी त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात त्यांना भविष्य दिसलं. किती पैसे लागतील? सुरुवातीला 40 लाख. क्षणभर त्यांच्या मनात धडधड झाली, पण त्यांनी चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. त्यांनी शांतपणे कपाट उघडलं. आत माधवरावांनी दिलेली सोन्याची दागिन्यांची पेटी होती. लग्नात मिळालेलं मंगळसूत्र, बांगड्या, कानातले, एक जुना हार. हे विकूया, त्या म्हणाल्या. निलेश दचकला. आई, नाही, ते फक्त दागिने नाहीत, तर बाबांची आठवण आहे. मुलांचं भविष्य त्याहून मोठं असतं, त्या म्हणाल्या. त्या रात्री सुचित्राताईंनी निर्णय घेतला. त्यांनी स्वतःच्या निवृत्तीचे पैसे आणि दागिने विकून मुलाच्या हातात सर्वस्व ठेवलं. 2 वर्षात निलेशचा व्यवसाय जोरात वाढला. शहराबाहेर मोठं प्रोसेसिंग युनिट उभं राहिलं. आलिशान बंगला घेतला गेला. नवीन कार आली. त्याचं लग्न रेवतीशी झालं. रेवती आधुनिक विचारांची, स्मार्ट आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणारी मुलगी होती. सुरुवातीला सगळं छान होतं. सुचित्राताईंना मान दिला जायचा. त्यांना आई म्हणत प्रेमाने बोलवलं जायचं. पण पैसा वाढला तसं घराचं वातावरण बदलायला लागलं. रेवतीला तिचं स्वतंत्र आयुष्य हवं होतं. तिला सतत वाटायचं की घरात सासू असल्यामुळे तिच्या मोकळेपणावर बंधनं येतात. एके दिवशी मैत्रिणींसोबत गप्पा मारताना ती म्हणाली, आमच्या घरी सगळं माझ्या हातात असायला हवं असं मला वाटतं. पण अजूनही आई प्रत्येक गोष्टीत त्यांचं मत देतात. ही गोष्ट नकळत सुचित्राताईंच्या कानावर पडली, पण त्यांनी मनावर घेतलं नाही. त्या नेहमीप्रमाणे घरकामात मदत करत राहिल्या. दरम्यान निलेशचा व्यवसाय मोठा झाला होता, पण त्यासोबत कर्जही वाढत होतं. त्याने नवीन मशिनरी घेतली, परदेशी क्लायंट जोडले, मोठे करार केले. एक दिवस तो आईसमोर बसला. आई, मला अजून पैसे लागतील. आता माझ्याकडे काय उरलंय बाळा? तुझ्या नावावरची ती जुनी जमीन. सुचित्राताई शांतपणे म्हणाल्या, ती जमीन मी तुझ्या वडिलांच्या आठवणीसाठी ठेवली आहे. निलेशचा आवाज कठोर झाला. आठवणींनी व्यवसाय चालत नाही, पण माझं म्हातारपण चालतं, सुचित्राताई म्हणाल्या. त्या दिवसानंतर घरातला सूर बदलला. जेवताना टोमणे ऐकायला मिळू लागले. इतका खर्च होतो घरात. आजकाल औषधं किती महाग आहेत. मोठ्या घरात राहायचं म्हणजे योगदान द्यावं लागतं. सुचित्राताई सगळं ऐकत होत्या. त्यांच्या मनात एकच प्रश्न होता. ज्याच्यासाठी आयुष्य खर्च केलं तोच मुलगा इतका दूर कसा गेला? एका रविवारी रात्री घरात पाहुणे आले होते. मोठं डिनर होतं. टेबलावर महागड्या पदार्थांची रेलचेल होती. सगळे जेवत होते. रेवतीच्या मैत्रिणींपैकी एकीने विचारलं, आंटी अजून तुमच्यासोबतच राहतात? रेवती हसली. हो, आम्हीच सांभाळतो. त्या शब्दात आदर नव्हता, उपकाराची भावना होती. सुचित्राताईंना ते जाणवलं. थोड्या वेळाने निलेशने पुन्हा जमिनीचा विषय काढला. आई, मला उद्याच कागदांवर सही हवी. मी नाही करणार. त्याच्या चेहऱ्यावर राग उमटला. तुला आमच्या प्रगतीचा हेवा वाटतोय का? तो म्हणाला. असं कसं बोलतोस? मग काय, आम्ही इतक्या मोठ्या घरात ठेवतो, सगळ्या सुविधा देतो, आणि तुम्ही एक जमीन द्यायला तयार नाही? सगळे पाहुणे शांत झाले. सुचित्राताईंचे हात थरथरू लागले. निलेश पुढे म्हणाला, जग बदललंय आई. प्रत्येक गोष्टीची किंमत असते. त्या क्षणी सुचित्राताईंना स्वतःचा अपमान नव्हे तर मातृत्वाचा अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यांनी ताट बाजूला केलं. एकही शब्द न बोलता त्या खोलीत निघून गेल्या. त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. त्यांनी कपाटातून जुनी फाईल काढली. त्यात त्या जमिनीचे मूळ कागद होते आणि त्यासोबत एक सत्य. तो संपूर्ण उद्योग ज्या जागेवर उभा होता ती जमीन अजूनही त्यांच्या नावावर होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुचित्राताई लवकर उठल्या. त्या शांतपणे तयार झाल्या. साधी साडी नेसली, केस बांधले, हातात फाईल घेतली. निलेश आणि रेवती अजून झोपले होते. त्या घराबाहेर पडल्या. त्या थेट आपल्या जुन्या विद्यार्थ्याकडे गेल्या. ॲडव्होकेट समीर पाटील. समीर त्यांना पाहून उभाच राहिला. मॅडम, तुम्ही इथे? मला तुझी मदत हवी आहे.
त्यांनी सगळी हकीकत सांगितली. समीर काही क्षण शांत राहिला. मॅडम, कायदेशीरदृष्ट्या ती जागा अजूनही तुमची आहे. तुम्ही हवं तर पूर्ण नियंत्रण परत घेऊ शकता. मला सूड नको, पण मला माझा स्वाभिमान परत हवा आहे. त्या दिवशी नोटीस तयार झाली. बँकेला माहिती देण्यात आली की मालमत्तेचा मूळ मालक परवानगी मागे घेत आहे. दुपारपर्यंत प्रक्रिया सुरू झाली. दुपारी निलेश ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये होता. अचानक त्याचा अकाउंट्स मॅनेजर धावत आला. सर, बँकेने व्यवहार थांबवले आहेत. काय? आणि बाहेर कोर्टाची नोटीस लावली आहे. निलेश धावत बाहेर आला. गेटवर नोटीस चिटकवलेली होती. त्याच्या हातातून कागद खाली पडायची वेळ आली. त्यात स्पष्ट लिहिलं होतं, जमिनीच्या मालकाने परवानगी रद्द केली असून जागा रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निलेशच्या कपाळावर घाम आला. त्याने ताबडतोब आईला फोन केला. फोन बंद होता. तो घाईघाईने घरी पोचला. घरात सुचित्राताई शांतपणे बॅग भरत होत्या. आई, हे काय केलं तू? त्या शांत होत्या. माझा व्यवसाय संपेल. मला माहीत आहे. तू असं करू शकत नाही. का? प्रत्येक गोष्टीची किंमत असते ना. निलेश गप्प झाला. त्याच्या डोळ्यात भीती उतरली. आई, चूक झाली. चूक? चूक तेव्हा होते जेव्हा नकळत शब्द निघतात. पण काल तू जाणीवपूर्वक मला कमी लेखलं. मी रागात होतो. राग माणसाचा स्वभाव दाखवतो. तो त्यांच्या पायाच्या जवळ बसला. मला माफ कर. सुचित्राताईंनी त्याला उठवलं. मी तुला शिक्षा देत नाहीये निलेश. मी फक्त स्वतःचा अपमान सहन करणं थांबवलं आहे. त्या घराबाहेर पडल्या. निलेश आणि रेवती दारात उभे राहून पाहत राहिले. त्या कुठे गेल्या? त्या आपल्या जुन्या घरात गेल्या. छोटंसं घर, जुनी पुस्तकं, माधवरावांचा फोटो. त्या रात्री अनेक वर्षांनी त्यांना शांत झोप लागली. दरम्यान निलेशचा व्यवसाय संकटात सापडला. क्लायंट्स नाराज झाले. कर्जदारांनी फोन सुरू केले. रेवती तणावात आली. ती पहिल्यांदाच म्हणाली, आपण आईंसोबत खूप चुकीचं वागलो. निलेशच्या डोळ्यात पाणी वाटलं. पैसा म्हणजे ताकद. आणि आता समजलं, आईचा आशीर्वाद नसलेला पैसा म्हणजे वाळूवर उभा केलेला महाल. पुढचे काही दिवस सुचित्राताई शांत आयुष्य जगू लागल्या. त्या सकाळी मंदिरात जात, पुस्तकं वाचत, जुन्या विद्यार्थ्यांना भेटत. त्यांच्या एका विद्यार्थिनीने विचारलं, मॅडम, तुम्ही मुलाकडे राहत नाही का आता? त्या हलकसं हसल्या. कधी कधी माणसाने स्वतःला स्वतःकडे परत आणावं लागतं. पण आईचं मन शेवटी आईचंच असतं. रात्री त्यांना निलेशची आठवण यायची. तो लहान असताना तापाने फणफणत पडलेला. त्याच्या शाळेचा पहिला दिवस, पहिलं बक्षीस, पहिला पगार. त्या आठवणी त्यांना आतून हलवत होत्या. दुसरीकडे निलेश पूर्णपणे कोसळला होता. त्याने दारू सुरू केली. व्यवसाय हातातून जात होता. एके दिवशी समीर वकिलाने सुचित्राताईंना भेटून सांगितलं, तो खूप तुटलाय. त्या काही बोलल्या नाहीत. एका रात्री निलेश आईच्या जुन्या घराबाहेर आल्या. तो दारात बराच वेळ उभा राहिला. शेवटी त्याने बेल वाजवली. सुचित्राताईंनी दार उघडलं. तो खूप बदललेला दिसत होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर थकवा. तो आत आला. काही क्षण शांतता होती. आई, मला तुझ्याकडून पैसे नकोत. त्या त्याच्याकडे पाहत राहिल्या. मला फक्त तू हवीस. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. का? कारण मला समजलं, मी घरात आई नव्हे तर एक जबाबदारी पाहत होतो. तो पुढे म्हणाला, तू दिलेलं प्रेम मी अधिकार समजलो. त्या शांतपणे बसल्या. मी खूप मोठा झालो असं वाटत होतं, पण खरं तर मी खूप छोटा निघालो. सुचित्राताईंनी एक खोल श्वास घेतला. माफी मागणं सोपं असतं निलेश, बदलणं कठीण. मी बदलेल. नाही, तू स्वतःसाठी नाही बदलणार. तुला माणुसकी समजली तरच बदल होईल. तो गोंधळला. त्या पुढे म्हणाल्या, मी तुला मदत करेन, पण ती नटी आहेत. काय? पहिली, तू घरात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा आदर करशील. हो. दुसरी, तू महिन्यातून 2 दिवस वृद्धाश्रमात जाऊन सेवा करशील. निलेशने मान डोलावली. आणि तिसरी, तू पुन्हा कधीही पैशाने नात्यांची किंमत ठरवणार नाहीस. तो रडू लागला. मी वचन देतो. काही महिन्यांनी परिस्थिती बदलू लागली. निलेशने व्यवसाय छोटा केला. अनावश्यक दिखावा बंद केला. तो स्वतः कर्मचाऱ्यांशी नम्रपणे बोलू लागला. रेवतीमध्येही बदल झाला. ती सुचित्राताईंना भेटायला येऊ लागली. एके दिवशी ती म्हणाली, आई, मला माफ करा. मी घराला स्पर्धा समजत होते. सुचित्राताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. घर जिंकायचं नसतं बाळा, घर सांभाळायचं असतं. हळूहळू नात्यातील कटुता कमी झाली. 1 वर्षानंतर निलेशने आपल्या कंपनीच्या वर्धापन दिनाला छोटा कार्यक्रम ठेवला. यावेळी मोठे पाहुणे नव्हते. स्टेजवर त्याने आपल्या आईला बोलावलं. सगळ्यांसमोर तो म्हणाला, मी आयुष्यात व्यवसाय शिकलो, व्यवस्थापन शिकलो, पैसा कमवला, पण माणूस पण मला माझ्या आईने पुन्हा शिकवलं. सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. सुचित्राताईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, मुलं चुकतात, आई वडीलही चुकतात,
पण नातं टिकवायचं असेल तर अहंकार मोडावा लागतो. त्या दिवशी निलेशने स्टेजवर आईच्या पायांना स्पर्श केला, पण यावेळी तो भीतीने नव्हे तर आदराने वाकला होता. रात्री कार्यक्रमानंतर सुचित्राताई गच्चीत बसल्या होत्या. आकाशात चंद्र होता. माधवरावांची आठवण आली. त्या मनात म्हणाल्या, आपला मुलगा पुन्हा सापडलाय. निलेश त्यांच्या जवळ आला. आई, तू पुन्हा आमच्यासोबत राहायला येशील? त्या हसल्या. मी येईन, पण यावेळी पाहुणी म्हणून नाही, घरातील ज्येष्ठ म्हणून. तो हसला. त्या क्षणी सुचित्राताईंना जाणवलं, स्वाभिमान जपला की नाती तुटत नाहीत, ती अधिक मजबूत होतात. सुचित्राताईंनी पुढे एक वेगळा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या जुन्या घरात एक छोटंसं वाचनालय सुरू केलं. तिथे वृद्ध लोकांसाठी भेटीगाठी, मुलांसाठी वाचन उपक्रम आणि महिलांसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू झाले. लोक त्यांना पुन्हा मॅडम म्हणत होते. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं, वृद्ध आई वडील हे ओझं नसतात, ते घराच्या पायाभरणीचे दगड असतात. त्यांच्या या शब्दांनी अनेकाच्या डोळ्यात पाणी आलं. निलेश प्रत्येक कार्यक्रमात मागच्या रांगेत बसून अभिमानाने आईकडे पाहत असे. रेवती ही आता पूर्ण बदलली होती. ती सोशल मीडियावर दिखावा करण्याऐवजी वृद्धाश्रमात मदत करू लागली. एका दिवशी तिने सुचित्राताईंना विचारलं, आई, तुम्ही इतकं सगळं सहन करूनही आम्हाला माफ कसं केलं? सुचित्राताईंनी हसत उत्तर दिलं, कारण आई राग धरून जगली तर घर उद्ध्वस्त होतं. पण तुला खूप दुखावलं गेलं होतं. हो, पण वेदना कायम ठेवल्या तर माणूस आतून मरतो. त्या पुढे म्हणाल्या, माफ करणं म्हणजे विसरणं नाही, तर चुकीची जाणीव करून देणं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.